आंबट भेटला. जाताना आम्हाला करवंदाचे जाळे भेटले होते. थोडासा आंबट आहे ना. नको मला नको. सानू बघ पडला. आणि या साईडला बघताय बघा फणस बाग किती लागलाय ते. भरपूर फणस आहे. असं झाडावर चढायचं आणि मोठ्या मोठ्याने फांद्या हलवायच्या. मग आपले जे तयार जांब असतात पिकलेले बोंडांचे ते खाली पडतात. ते बघा झाड पिके आंबा. भारी आहे. हे बघा मस्त छान. मस्त मजा येणार आहे. छान रानामध्ये भाजी एक वेगळी टेस्ट असते ना भाजीला रानातल्या. आणि सानू आपली पहिल्यांदाच अनुभव आहे. छान असं खूप. पोरं पण बघा मदत करतायत. त्यांना पण मजा येते. मजा येते इकडे रानामध्ये. सानू बघा मस्त एन्जॉय घेते. तिला पण आहे ना करायला खूप आवडतं. दूर आला. इकडून ये बेटा इकडून ये. झाडाखाली बसून छान असं जेवण करतोय. रानातलं मजा येते. आणि खमंग मस्त सुटलाय ना भाजीला. छान हे बघा छान अशी भाजी तयार झाली आहे. सानू आपली टेस्ट करून दाखवत आहे. नमस्कार मंडळी, आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचं स्वागत करतोय. तर मंडळी आम्ही आलोय गावी. कोकणातल्या घरी आहे. उन्हाळी सुट्टी पडली आहे. तर सानूला आम्ही घेऊन आलोय गावी आमच्या. आम्ही आता चाललोय रानामध्ये. आमच्या काजू बघायला चाललोय. फणस वगैरे आंबे हे सर्व पाहायला मिळेल या व्हिडिओमध्ये. आपले इकडे मुलं पण आहे ना सर्व तयार झालंय बघा. बघा सानू बेटा बघा तयार झालाय. कुदळ घेतलंय सानूने. आणि त्या साईडला शिल्पाच्या भावाची 2 नंबर मुलगी आलेली आहे. सकाळी आम्ही लवकर चाललोय त्याच्यामुळे नाश्ता म्हणजे नेहारी काय आपली घरी केलेली नाहीये. रानामध्येच जाऊन आहे ना थोडं काम वगैरे आपल्याला करायचंय आणि मस्त मग ते झाडाखाली बसून आपल्याला नाश्ता सुद्धा करायचंय. तर आम्ही ह्या वेळेला आहे ना तिकडे भाजी पण बनवणार आहोत काजूची. काजू तिकडे जर मिळाल्या तर नक्की बनवणार. अशी तयारी करून घेतली आम्ही. त्यासाठी इकडे बघताय कढीपत्ता वगैरे पण आहे आणि मटेरियल सर्व घेतलेलं आहे आम्ही. इकडे टोमॅटो कांदा वगैरे सर्व. रानामध्ये भाजी बनवायची एक वेगळीच मजा असते. तर काजू वगैरे काढू आम्ही आणि भाजी बनवणार आहोत. सानू पावसाळा मस्त वातावरण केलंय तयार. या साईडला हनुमान मंदिर. श्री हनुमंते नमः. जय श्रीराम. गेल्या आठवड्यामध्ये ना पाऊस पडला होता मोठा भरपूर असा. आणि गवत बघा रुजलंय आता. वारा खूप होता. काय नाही करत. सानू आपली घाबरते. काय नाही करणार चल. हे जे लाल दिसतायत नाही तुम्हाला हे पावसाचं एक संकेत देतात. पाऊस लवकर पडणार आहेत हे बघा. तर त्याला आहे ना आमचे सानू घाबरत चाललंय. यावर्षी नाही लागलाय. आंबा मस्त छान लागतो. याचा रसाळ आंबा असतो. असतो ना ऑरेंज केसरी कलर असतो. केसरी कलरचा असतो. आहेत भले आहेत नंतर वरती पण असते. हे बघा करवंद आहेत इकडे खूप अशी. या साईडला पण करवंद आहेत. तयार आहेत. मला एक आंबट भेटला. जाताना आम्हाला करवंदाचे जाळे भेटले होते. थोडासा आंबट आहे ना. नको मला नको म्हणलं. हा मी खाऊन बघते आता. काय गोडा. चला पुढे भेटेल आपल्याला भरपूर.
बघा हे झाडपीक आहे, आंबे असतात पडलेले त्याच्या हातामध्ये बघताय. मजा येते गावात भारी लागतात ते. खायला पण. समोर बघताय ही शेत जमीन आहे, जा. इथे शेती करतो आम्ही. चला. हे संपूर्णच आहे ना काका कोण आहे? बघ किती शेती जमीन आहे. खा, 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 खा. आणि या साईडला बघताय फणसच खाते. बघा फणस बघा किती लागलाय ते. 15-16 आहेत. भरपूर फणस आहे. नाहीतर दरवर्षी 1 किंवा 2च असतो. आणि ह्या फणसाचा गरा भारी असतो आणि कापा फणस आहे तो. आणि भाजीला पण छान लागतो फणस. आपण नाही ना नंतर घेऊन जाऊ. तळलेले गरे पण छान होते ना याचे. हा 1 महिन्यावर आपण सानू पण ते अजून सानूला आमचे लय आवडतात हं तळलेले गरे. तयार झालीच बाबा मामा येतील. तयार झाले. काय काय तर खाली खाली दिसतात ना. तेच तयार झालेले आहेत बेटा. ते बघ इकडं पडलेले आहे बघ सानू. चिक लागतो ना. चिक लागतो असा पण. चौकास काढायचा. अरे देवा. काढला मला एक भेटला. तर बघ तिकडे दिदी बघ जमवत आहे भरपूर. मला पण नाही भेटल्या. डोंगल्या काय आहे डोंगल्या. डोंगल्या पण आहे. मला एक दिसली होती डोंगली. म्हणजे हा तेवढे थटत आहे ना. चला आता पुढे आपण बघूया. अरे देवा रे. तिकडे पण मम्मी गेले तिकडे. तिकडे आहे काजू. चल इथे पकड. म्हणजे इथे पायच पूर्ण खाचताय ना. हे बघा बोंडा आहेत वरती. आता अशा काजू तयार झालाय ना मे महिन्यामध्ये. थोड्या लेट झाल्या. आई हे घे. सानू हे बघ. हा बघ इथे मोठा काजू. हा बघ. हा काय. हा बघ. हा सानू काढ. हा काढ. हा बघ. काढा काढा. सानू बघ पडला पडला. त्यांच्या पाठीमागे पण आहे बघ सानू. सानूला आमच्या काजू अजून काढता येत नाही. काय झालं. काजूच नाही काढता येते. एवढा हा. मोठा काजू. काढ व्यवस्थित. कसे काढायचे दाखव. मम्मी दाखव पा. हे बघ अंगावरती पाडू नको. असं फिरवायचं. कोणची काजू. गिरका पण आहे आपली इथे. पडेल ना. आता हे आहेत ना मस्त काजूचं झाड पूर्ण हलवून घेतलं म्हणजे सगळे तयार जांब आहेत ना खाली पडून जातील. असं झाडावर चढायचं आणि मोठ्या मोठ्याने फांद्या हलवायच्या. मग आपले जे तयार जांब असतात पिकलेले बोंडांचे ते खाली पडतात. ते बघा. एकदा पुढे जरा या इकडे. इकडे इथे आहेत थोडेसे पुढे ह्या साईडला. हा इथे समोर. हे बघा आता सानूचे पप्पा हलवत आहेत ना. हे बघा खाली आहे ना जांब पडतायत. आपल्या या झाडावरच्या सर्व काजू आहे ना काढून झाल्यात. मी आता चाललोय पुढच्या काजूकडे. ही 1 वर्ष मस्त लागली होती माहिती आहे ना. आपण हाताने काजू काढलेला याच्या. खाली पडलेत मध्ये मध्ये छोटे. आमच्या काजू आता झाल्या काढून. आणि आता आम्ही चाललोय इकडे कलमनवरती आंबे बघायला. आपले रायवळी आंबे पण आहे इकडे. पाणी पण आहे. हो ते गेल्या आठवड्यामध्ये पाऊस पडला ना त्याचं पाणी येते. आतमध्ये आहे. आणू सावकाश पप्पा आहे वरती. हा खाली एकच दिसतोय ना. वरती नाही आहे वाटतं. या वर्षी एकच लागलाय. हा आहे कापा फणस आहे आपला. रायवळ आहे ना आंबे बघ आतमध्ये आहेत. हाच आंबा मस्त छान
खायला आहे. हा बघ इथे एक आहे, 2 मेळा दिसलेत मला. हा बघा इथे होते वरती, तर ते कसं माहिती आहे, हे खाल्ला नाही हाय तिकडे वरती एकदम. माकडाने वगैरे, वरती आहेत. याचा आंबा छान लागतो रायवळ. संध्याकाळी बघूया किंवा उद्या भाऊंना घेऊन या. झेल्याने काढू. 7-8 भेटतील. समोर जी आपली काजू आहे ना, छोटीच आहे झाड. आपली जेव्हा सानू लहान होती ना, तेव्हा एवढी लागलेली ना, खूप लागलेली काजू ही आपली. हो खूप लागलेली. हो काजू वगैरे आमच्या काढून झाल्या आणि आपली थोडी जी झाडं आहेत कलमाची किंवा फणसाची, तिकडे पण थोडी आम्ही नजर आता घातली आहेत. थोडेसे फणस वगैरे. आंबे आम्ही ह्या वर्षी दुसऱ्यांना दिले होते करारावरती, कारण दरवर्षी कसं ते फेब्रुवारी मार्चमध्ये यायला जमत नाही, सानूची एक्झाम मुले वगैरे. मग ह्या वर्षी आम्ही दुसऱ्यांना दिले होते करारावरती. तर झाले आता इकडे फिरलो बऱ्यापैकी सगळं. फणस वगैरे बघितले आहेत. फणस जाताना हो तिकडे पण त्या. हा आता उद्या जेव्हा मुंबईला आम्ही जाऊ आणि जेव्हा न्यायला येऊ ना, तेव्हा तुम्हाला दाखवूच. तर आम्ही आता चाललोय वरती आवलीच्या भाटल्यात, जिथे आपल्या काजू लावलेल्या आहेत तिकडे चाललोय. तिकडे आपण जाऊन आता चेक करूया हो सर्व. चला. आणि ही पण संपूर्ण अशी जमीन आहे ना, एकंदरीत जमीन आहे आमची. संपूर्ण असं आहे ना, मैदान आहे पूर्ण. या ठिकाणाचंच नाव आहे मैदान. मलबट आहे ना, त्यामुळे ऊन जाणवत नाहीये. ही का आली जमीन आपल्या आता. हा या वर्षी पण काजू नाही लागलाय. या समोरचे पण काजू लागला येत नाही, तसे पाहिजे तसे नाही लागले ह्या वर्षी. चला कुठे कुठे पडलेले असतील ते उचलूया. इकडे आहे ना पडलेलं. खाली पडलेत काजू इकडे. थोड्या वेळाने येऊ आम्ही आता इकडे. आधी पहिला थोडासा रिलॅक्समध्ये पाणी पितो. हा काय आपण दीदी का चालतोय ना दीदी, त्याच आपल्या दीदी का काजू आहे. तर थोडासा मुलांनो पाणी पिऊया. चला या मोठ्या काजू खाली आहे ना, मस्त छान बसूया. वरच्या साईडला चला. बिल्डिंगचं काम आहे, बिल्डिंगचं काम. बिल्डिंग नव्हे ते आता वारुणाने आहे ना बिल्डिंग बांधलं इकडे. का हातामध्ये हे लावली होती आपण ना अशीच काजू. इथं हे जुनी काजू मेले होते तेव्हा. हा बरं वाटलं जरा, हवा आली पण. चला या इकडे पाणी पिऊया. इथे मस्त छान असं बसूया. आणि बघ हे ह्याच्यामध्ये पाणी आहे. आपल्याला काजूसाठी पाणी ठेवलं होतं भरून पावसाळ्याचं. आणि बघूया हे भरलेलं आहे पाणी. आणि पाणी स्वच्छ आहे. सानू, स्वरा आणि हे आता हात धुत आहेत आणि आंबा आपल्याला भेटलाय ना, तो खाऊन घेऊया आपण. रानामध्ये पडलेले आंबे भेटलेत, ते आपण बघूयात चांगले आहेत का आणि खाऊया. पोरीनी बघा बसायला अंतरली टॉवेल. इकडे आहे ना आंबा भेटला होता आम्हाला इथं ना, ते आता श्रेया आहे ना इकडे चेक करते. आहे चांगलं आहे. झाडपिके आंबा भारी आहे. हे बघा मस्त छान आंबा आहे ना, आता मी खातोय. तुम्हाला आंबा घेणार ना, नंतर घेणारच. छान आहे ना. झाडावरचा पिकलेला आंबा पण मस्त खायला मजा येते ना, वेगळीच टेस्ट असते. छान हे घे आंबा. चावत नाही ते. छान होते. घे तू पण.
बघ पीस केलंय मस्त छान. राग येते. भिजला तो. या साईडला आता श्रेया आहे ना ओल्या काजू आहे ना आता कट करते मध्ये. आपण इकडे भाजी बनवणार आहोत रानामध्ये. खाली मस्त आपण भाजी करणार आहोत. हे बघा, असं छान असे आहे ना कापले. संपूर्ण असं काजू लावलेले आहेत आम्ही या प्लॉटमध्ये. तिकडे वरच्या साईडला पण काजूची रोपं आहेत. इकडे छान अशी एक 3 ते 4 वर्षाची काजूची रोपं आहेत. मध्ये मध्ये एक छोटे आहेत ते गेल्या वर्षी आम्ही लावलेली आणि त्याच्या आदल्या वर्षी पण लावले. ते बघा मस्त असे छान मोठे झालेत काजू. 1-2 वर्षानंतर मस्त अशा लागतील आपल्या अशा मोठ्या काजूसारख्या होतील. बघता इकडे काजूचे घर आहे ना इकडे काढले छान आणि थोडेसे राहिलेत आता. बस ओके मस्तच झाली ना. बसली ना. याची लाकडं काढतो आता. मस्त सुकलेलं आहे. लाकडं भेटले आपल्याला भरपूर. इकडे मस्त चूल मांडत आहे मुलं पण आपली छान. चला आता आग पेटूया ना. माचीस कुठं आणली काय माचीस. तिथं सकाळची आहे ठेवलेली. इकडे आहे ना स्वरा आहे ना इकडे मस्त असं कट करते आता टोमॅटो कांदे. सानू मदत कर दीदीला. चला आता भाजीसाठी आम्ही छान असं कट करतोय. येताना आहे ना घरातून आम्ही कांदे बटाटे टोमॅटो घेऊन आलो होतो भाजीसाठी खास. तर आता कट करून घेतोय सर्व. मस्त मजा येणार आहे रानामध्ये भाजी बनवण्यासाठी छान. मुलं पण आहे आणि ना, आम्ही एकदा मस्त. ताईकडे गेलो ना बऱ्याच वर्षापूर्वी तिकडे खरबेलावरती तेव्हा केली होती काजूची. कशीही करा रानामध्ये भाजी खूप छान होते. आणि आम्ही बऱ्याच वर्षी म्हणत होतो की येऊया आणि जाऊया 1 वर्ष ना आपल्या रानामध्ये. पण तो योगायोग ह्या वर्षी आला. मजा येणार आहे खास करून आपले मुलं आहेत. हो आपलं स्वरा आहे मजा. सानू आहे. Enjoy मुलांसोबत करायला एक भेटेल वेगळीच मजा असते. दीदी इकडे इकडे. काजूगर मस्त कापून त्याची साळं वगैरे काढून घेतलेत. सानूच्या पप्पांनी इकडे लसूण कांदा टोमॅटो चिरलाय. आता आम्ही मस्त आग पेटवतो आणि काजूला फोडणी देतो. थोडासा बटाटा पण घालू याच्यामध्ये. हो चालेल. बटाटा पण थोडा घातला ना तर भारी होईल मस्त. ठीक आहे. इकडे मस्त आपल्या आहे ना आग आता पेटले छान. आपली भाजीच आहे ना दगड चूर केली. श्रेयाने आता टोप ठेवलाय तापसचा. भाजी बनवतोय छान असे जबरदस्त. एक वेगळीच एक्साइटमेंट आहे रानामध्ये भाजी बनवण्याची. खूप वर्षांनी असं आम्ही करतोय. एकदा आम्ही ताईच्या बागेमध्ये केली होती एक हो भरपूर वर्ष झाली. तर तेव्हाची आठवण येते छान. हो सर्व कढीपत्ता सर्व पण घेऊन. आता फोडणी देते श्रेया. सर्व आहे ना घेऊन आलाय बघा. बाबा मस्त लसूण मजा येणार आहे छान रानामध्ये. भाजी एक वेगळी टेस्ट असते ना भाजीला हा. रानातल्या. हो. आणि सानू आपली पहिल्यांदाच अनुभवत आहे छान असं खूप मस्त. लसूण तेल तापलंय आपलं मस्त. दे बाबा कढीपत्ता. भारी. सानू साईडला हो हा. कांदा घालते आणि नंतर कढीपत्ता उडते. तू नानू लहान होतीस ना सानू तेव्हा इकडे आपण भाजावळ करायचो ना तेव्हा आग पेटवायचं तेव्हा आपण काजू पण भाजायचो बेटा. छान. मस्त ते भाजलेलं भाजलेलं. काजू वेगळीच टेस्ट असते ना छान असते. टोमॅटो घालते. थोडा आपला टोमॅटो कांदा आहे ना मस्त असं शिजतोय. फोडणी एकदा मस्त झाली ना तयार ते भारीच मजा येईल. पप्पा आता मस्त मिक्स करताय भाजीला. आता आता आपण सगळ्या भाजीला आपण आता मिक्स आता करतो.
काय आहे त्याच्यामध्ये बाबा? त्याच्यामध्ये टोमॅटो, कांदा, लसूण ओके. आणि कढीपत्ता. येस येस. आणि कढीपत्ता. आता आपण थोड्या वेळाने बटाटा आपण टाकणार आहोत थोड्या वेळाने. कांदा, टोमॅटो, लसूण मस्त आपली तेलावरती फ्राय होते आणि हे मीठ घालतायत भाजीनुसार, म्हणजे आपली जी कांदा टोमॅटो ना लवकर शिजला जाईल, फ्राय होईल. मसाला आहे ना पिशवीमधून आम्ही आणला होता, घरातला आपला जो घरगुती मसाला असतो, तिखट, हळद त्याच्यामध्ये मिक्सच केलेलं आहे सर्व. हो, म्हणजे असं एकत्रच त्या पिशवीतून आम्ही घेऊन आलोय. आता आपण थोडी हळद टाकतोय. हळद वगैरे पप्पानी बाबा एकत्रच सगळं करून आणलं होतं. मसाले आपले घातल्यानंतर आपले घरगुती मसाले आहेत तिखट वगैरे, आणि मस्त असं रानामध्ये आहे ना भारी असा सुगंध पसरलाय खमंग. भाजी घालून घेऊया. पोरं पण बघा मदत करतायत. मदत करतात. त्यांना पण मजा येते मजा बनवायला. येते. इकडे रानामध्ये आपले मस्त छान भाजी तयार होते. आणू पाण्याचा बेटा. ते बाटलीतलं घेऊन ये बाबा, पिवळा पिंक कलरची. काजू बिया आणि बटाटा मिक्स करून घेत आहेत ते. मस्त तयार होते आपली भाजी. हो, सानू बघा मस्त एन्जॉय घेते. तिला पण आहे ना करायला खूप आवडतं. दूर बघा, दूर आला. इकडून ये बेटा, इकडून ये. सर्व मुलं आहेत ना आपले, बघा मजा घेत आहेत. स्वरा दीदी पण बघ, सानू स्वरा दीदी पण एन्जॉय करते भाजीचा. पाणी घातलं ना. आता आपली भाजी आहे ना असे मस्त आता शिजेल. पाणी टाकलंय थोडंसं आतमध्ये आणि मस्त अशी छान तयार होणार आहे. थोड्या वेळामध्ये भाजी 1-10 मिनिटामध्ये तयार होईल. जास्त पाणी ठेवलंय नाही, कमी पाण्यामध्ये मस्त अशी सुकी भाजी करायची तयार. झाकण ठेवलंय आता. मस्त असे आपल्या आहे ना भाजी तयार होती इकडे काजूची, आणि श्रेयाने इकडे ना मस्त छान असं क्लीन केलंय, साफ केलं. इकडं पातेरा होता तो या साईडला ठेवलाय. आणि दुपारचे आता 11:30 ते 11:45 वाजायला आलेत. बघा मस्त असं छान वातावरण आहे. सानू पण आपली बघा मस्त मदत करते. ते पण ह्या सगळ्या गोष्टी अनुभवते. गावी आल्यानंतर एक वेगळीच मजा असते. ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला शहरामध्ये अनुभवायला भेटत नाहीत, तर खूप अशी मस्त मजा येते. आणि या साईडला बघताय श्रेयाने आपल्या रोपं लावलेली होती ना, तर त्यांना सर्व माती आहे ना अशी सैल करते आणि माती पण वरती करते सर्व रोपांना. तोपर्यंत थोडंसं आहे ना काम करतो आम्ही आता इकडे थोडं थोडं. इकडे सर्व जे रोपं आहेत ना, तर त्यांचं असे आता माती आम्ही आता वरती करणार आहोत. त्या साईडला मस्त पोरं बघा झोपलेत उन्हात छान भारी. हे का हे पण थोडंसं आहेत ना खणतायत काजू, आपल्या वरती करायचे ना माती, तर थोडी मदत करतात मला. पावसाच्या अगोदर आहे ना ह्या सगळ्या गोष्टी कराव्या लागतात आपल्याला काजूच्या. तर कसं माती व्यवस्थित वरती असली ना तर काजूला पण मस्त सपोर्ट भेटतो. कारण आपली झाडं अजून लहान आहेत ना, तर थोडं त्यांची पण काळजी घ्यायला लागते. मला असं वाटतं तर आता आपल्याला काहीच दिवसावरती आहे ना आपला आता पाऊस चालू होणार आहे. असं पण गावी आहे ना वातावरण आहेच, म्हणजे रोज पावसाचा. आज सकाळी सुद्धा थोडासा पडला. तर आपल्या झाडांना सपोर्ट म्हणून आम्ही मातीवरती करतोय. म्हणजे जास्त जर वादळ वगैरे आलं तर आपली झाडं त्यांना म्हणजे घट्ट मुलं मातीमध्ये त्यांची राहतील, तर त्यासाठी आम्ही मातीवरती करतोय. आणि जो परवाचा वारा आला ना त्याच्यामध्ये बघा आपल्या काजू थोड्या वाकड्या झाल्या, कारण खूप सोसाट्याचा म्हणजे पूर्ण वादळसारखंच त्यावेळी आलं होतं. तर म्हटलेलं थोडं आता आलोय, जास्त दिवस सुट्टी नाही आहे, तर थोडं म्हटलं झाडांची काळजी घेऊन जाऊया. हे सुद्धा आहे, त्यांना सुद्धा 2 दिवस सुट्टी मिळाली यावर्षी, तर म्हटलं जाऊया आपण. तिकडे नका, आतमध्ये नका खणू.
हा बाहेरून फक्त. मंडळी आपल्या आता भाजी आहे ना छान अशी आता तयार झाली आहे. वाव, खमंग आहे ना, छान दरवळ छान झाले. हे बघा, हा ना सानू, मस्त आहे ना, छान. दुपारचे आहे ना आता 1 वाजलेत आणि आता आम्ही झाडाखाली बसून छान असं जेवण करतोय. रानातलं मजा येते आणि खमंग मस्त सुटलाय ना भाजीला, छान. भाजी बघा छान झाली. हे बघा छान अशी भाजी तयार झाली आहे. सानू मस्त आपली भारी टेस्ट वाटते. करून दाखवते. कसं झाले सांग सानू पप्पांना. हम्म? सोबत आहे नाचणीची भाकरी आपल्या. हा, हे बघा आपलं घे बाबा. मस्त असं वनभोजन होत आहे आणि छान असं. इकडे आहे ना सानूच्या आवडीचा रस्सा आहे खेकड्यांचा. वाव मजाच आहे आज. मजाच आहे. थोडं थांब. हे आहेत ना सानूच्या मामाने खेकडे आणले होते नदीत आहे ना. नदीतले. त्याचा रस्सा सुद्धा केलेला. हा. सानू तर माझी मजाच आहे सानूच्या. कसं झालं स्वरा भाजी? स्वरू तुला बाबा हा? रस्सा भाजी छान झालंय ना? हम्म. तर आता जेवायला बसतो. छान खूप भारी भाजी झाली हा. भाजी बरोबर भाकरी असली ना नाचण्याची तर मस्तच मजा येते. जबरदस्त ना. भाजी आपली साधी सिंपल मस्त झाली, छान झाली. जबरदस्त ना. रानातली एक टेस्ट वेगळी येते. स्वरा तुला आवडली? खरंच खूप छान झाले. तिखट पण नाही, एकदम परफेक्ट झाले, एकदम मस्त ना. मस्त असं आता जेवण झालं आमचं दुपारचं आणि आता जेवणानंतर आंबे खातोय. कलमी आंबे, हापूस, रत्नागिरी हापूस आंबा छान आहे. हो, ताईने दिला होता. आडीचा आंबा आहे घरी पिकलेला. आंबा खातेस ना सानू? किती मजा येते ना बाबा गावाला. रानामध्ये आल्यानंतर खूप मजा येते ना. चला आम्ही आता आंबे खातो. अशी माती आहे ना वरती करावी लागते जेणेकरून आहे ना पाणी आहे ना व्यवस्थित लागतं पावसामध्ये काजूच्या रोपांना. तर हे हार्डवर्क आहे. पण काजू हलत नाही मग. हो, किती छान वाटतं ना हे बघ. आता केल्यानंतर बघ किती भारी वाटतं. मस्त वाटत रोप. तर मंडळी आपलं फायनली काम झालेलं आहे माती ओढण्याचं. पाठीमागे बघताय काजूची रोपं आहे ना मस्त आता आपली दिसत आहेत, छान वाटत आहेत. आणि हे पावसाची पूर्वतयारी असते आपली संपूर्ण झालेली आहे. खणलेलं नंतर माती वरती केलेली, झाडांना पाणी पण घातलेलं आणि आता चाललोय आम्ही घरी. तर मंडळी हा व्हिडिओ आता इथेच थांबवतो. एका नवीन व्हिडिओमध्ये लवकरच भेटूया. सानू मजा केली रानामध्ये. चला.